नमस्कार मित्रांनो, मी मारुती कळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण एका फुलझाडाविषयीची माहिती पाहणार आहोत। जे आपल्याला पाठीमागं दिसतं या फुलझाडाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। तर चला याचे उपयोग आणि या संदर्भातली काही माहिती आपण आज जाणून घेऊया। आणि त्यासोबत मित्रांनो, मी आज ज्या ठिकाणी आहे हे ठिकाण आपण ओळखलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। नमस्कार, ओम नमः शिवाय। मित्रांनो, निसर्ग म्हणजे एक चमत्कारच आहे। अशा लाल लाल फुलांनी लटलेला निसर्गातील हा गुलाबी चमत्कार निसर्ग आपल्याला उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात देत असतो। हा वृक्ष दूरवरूनच आपलं लक्ष वेधून घेत असतो, कारण हा एकतर उंच वाढतो आणि त्याला लाल आणि नारंगी रंगांची अशी मोठी फुलं आलेली असतात आणि हे झाड फुलांनी लगडलेलं असतं। हे झाड शक्यतो रस्त्याच्या कडेला असतं। शाळा, कॉलेज, ऑफिसेस अशा इमारतींच्या परिसरामध्ये हे गुलमोहर आपल्याला नेहमी दिसून येत असतं। याची लाल भडक रंगाची फुलं आपलं लक्ष वेधून घेत असतात। याचं सर्वाधिक सुंदर फुल देणारं आणि हे परदेशातून आपल्या भारतात आलेलं हे झाड आहे। तर मित्रांनो, याला इंग्रजीमध्ये डेलॉनिक्स रेजिया म्हणजेच गुलमोहर असं म्हणतात। याची सावली उन्हाळ्यात आपल्याला आणि जनावरांना देत असतो। याचं सौंदर्य नेहमीच खुलून दिसत असतं, म्हणून आपलं लक्ष याच्याकडे नक्की जातं। हे आपल्या शरीरातील उष्णता कमी करत असतं आणि या पर्यावरणाच्या फायद्याच्या दृष्टीनं ते प्रदूषण थांबवतं, ऑक्सिजनची निर्मिती करत असतं आणि त्याच वेळेला ते कार्बन डायऑक्साईड स्वतःमध्ये घेत असतं। आपण या झाडाविषयीचे काही फायदे पण पाहणार आहोत। याची ही जी लाकडं असतात, ही लाकडं शेती अवजारं बनवण्यासाठी किंवा जळणासाठी सुद्धा वापरली जातात। उन्हाळ्यामध्ये आपल्याला सावली देत असतं, तसं पक्ष्यांना याच्यावरती घरटी करता येतात, म्हणून ते घरट्यांना निवारा देतं, पशूंना सावली देतं। आपल्या शरीरात असलेली शुगर हे कंट्रोलमध्ये ठेवतं, त्यासाठीही याचं औषधी आपल्याला उपयोग करता येतो। बवासीर आपल्याला जर झाला असेल तर त्यावरही हे औषध म्हणून काम करत असतं। आपण जेवण करतो आणि मग आपली पचनक्रिया सुरू होते, तर ही पचन संस्था सुधारण्याचं काम औषध म्हणून आपलं करू शकतो। आपण अतिसार आणि दस्त यावर सुद्धा आराम मिळवू शकतो। याची पानं आपण वाटून ती जर डोक्याला लावली तर आपल्या केसांची गळती थांबवत असते, केस मजबूत बनत असतात। गुलमोहराचे आपल्याकडे तरी तसे ह्या गुलाबी लाल रंगाचे दिसतात, पण काही ठिकाणी पिवळ्या रंगाची सुद्धा झाडं आढळत असतात। आणि ह्या पिवळ्या रंगाच्या गुलमोहराची फुलं आणि पानं जर दुधात वाटून आपण ती घेतली, आपल्याला असलेली सूज असेल किंवा काही वेदना असतील तर त्या नक्की कमी होत असतात। अशा या सुंदर फुलांनी नटलेल्या या झाडाचं सौंदर्य पाहून आपण याकडे आकर्षित होत असतो आणि त्याचे असे काही आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठीचे हे फायदे सुद्धा आपल्याला मिळत असतात। तर हे झाड आपण पाहिल्यानंतर आपण नक्की त्याच्या खाली जात असतो, परंतु या झाडाला जी फुलं लागतात या फुलांनाही काही एक आकार आहे, त्या आकाराबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत। एकाच फुलात नर भाग आणि मादी भाग असलेलं हे एक फुल आहे। आकर्षक आणि सुंदर असं हे फुल। तर मित्रांनो, आपण या फुलाविषयी जर ह्या फुलांच्या वेगवेगळ्या भागांविषयी जर पाहायचं म्हटलं तर हे पहा, हे फुल, या फुलाला 4 लाल गडद केशरी रंगाच्या पाकळ्या असतात। त्या नंबर 2ला असतात, म्हणजे बाहेरून वेगळ्या ह्या 5 पाती असतात त्या वेगळ्या, आणि त्याच्या आतल्या ह्या पाकळ्या त्या जाड दिसत आहेत पण छोट्या दिसत आहेत। 5वी एक राणी पाकळी असते, ती पिवळ्या रंगाची आहे असं आपल्याला दिसते। यामध्ये या पाकळ्या बाहेरच्या बाजूने 5 ज्या मोठ्या लाल रंगाच्या दिसत आहेत, या मोठ्या ज्या बाजूने दिसत आहेत बाहेरच्या साईडनं 5 पाती असतात। त्या पाती फुलाचं बाहेरच्या बाजूने रक्षण करत असतात।
आणि ह्या आतल्या आपण जे पाहिलं 5 म्हणजे त्यातल्या 4 ह्या गडद केशरी रंगाच्या पाकळ्या असतात आणि एक ती राणी पाकळी पिवळ्या रंगाची असते. आणि त्याच्यानंतर या फुलातला नर भाग म्हणून जर पाहायचं म्हटलं तर हे जे लांबट परंतु लहान लहान दिसणारे जे तंतू आहेत ते या फुलातील नर भाग आहे. आणि या फुलाच्या मध्यभागी मादी भाग आहे, ज्या ठिकाणी फुलांच्या मधल्या भागामध्ये मादीचा भाग असतो, ज्या भागामध्ये फुलाच्या माध्यमातून बीज निर्मिती होत असते. ह्या फुलाच्या 5 पाकळ्या आपण ज्या पाहिलं बाजूने असतात त्या 5 पाती असतात आणि ते या फुलाचं संरक्षण करतात अशी आपण माहिती पाहिली. आणि मधल्या बाजूला जे जाड दिसतात त्या 4 पाकळ्या असतात आणि एक त्यातली राणी पाकळी असते. आणि आतमध्ये हे जे तंतू दिसत आहेत हे तंतू हा या फुलाचा नर भाग असतो आणि आतला भाग हा मादी भाग असतो. ह्या तंतूच्या बुडामध्ये मादी भाग असतो. असं हे सुंदर आकर्षक असणारं गुलमोहराचं झाड आणि हे फूल. आणि मित्रांनो, आपण ज्यावेळेस या निसर्गातील वनस्पती झाडं किंवा जे काही निसर्गानं आपल्याला दिलेलं आहे त्यातले उपयोग करत असताना आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ते आपण औषधी म्हणून किंवा इतर काही गोष्टींसाठी ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ते वापरले पाहिजेत. आणि निसर्गानं आपल्याला जे भरभरून दिलेलं आहे त्याबद्दल आपण नेहमीच निसर्गाप्रती कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.